बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी अभिनेता. प्रकरण 3. मीरा घरी आली होती. शंतनू एवढ्या वर्षांनी घरात आला होता. त्याला खेळवण्यात वेळ जात होता. त्यामुळे मनूला बाहेर पडायला फारसा अवसर मिळाला नाही. पण मंजुनाथचे 2-3 वेळा फोन आले. येऊन जा येऊन जा असा त्यानं आग्रह केला. म्हणून तो एकदा मीराला घेऊन गेला. कौसल्या टिपणीस हिलसाईडच्या बंगल्यात येऊन राहू लागली होती. तिला मनूनं मीरानं भेटावं असं मंजुनाथला वाटत होतं. रमाबाईला आणि रेखाला भेटायला तो कौसल्याला घेऊन गेला होता किंवा ती मंडळी येऊन यांना भेटली की नाही काहीच कळलं नव्हतं. पण मनूला कुतूहल होतं. गेले काही महिने फिल्म मॅगझिन्समध्ये या लग्नाच्या बातम्या येत होत्या. कौसल्या रूपवान नर्स आहे. मंजुनाथच्या मानानं वयानं लहान आहे. मंजुनाथची पहिली बायको मिस्टिरियस सर्कमस्टन्सेसमध्ये नाहीशी झाली वगैरे. बातम्यांबरोबर कौसल्याचे रंगीत फोटोही येत होते. काही अंतस्थ बातम्यामध्ये या लग्नाला कौसल्याच्या घरून कडवा विरोध आहे. तिला काही दिवस तिचे वडील केरबानाना टिपणीस यांनी कोंडून ठेवली होती वगैरे ही बातम्या येत होत्या. तिला कोंडून ठेवलं होतं हे खरं असावं, कारण त्या काळात मंजुनाथ खूपच अस्वस्थ झाला होता. हळवा होऊन मनूपाशी रडला सुद्धा होता. मनूला आश्चर्य वाटलं होतं. शाळकरी किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्याप्रमाणे याने प्रेमभंगासाठी रडावं हे जरा त्याला अतीव वाटलं होतं. नाही म्हटलं तरी त्याची तिशी उलटली होती. या वयात एखादी मुलगी मिळत नाही म्हणून रडावं हे पोरकटपणाचं लक्षण वाटलं होतं. मीराला मंजुनाथच्या घरी जाणं आवडत नसे. कधी जबरदस्ती झाली तर ती नाईलाजाने जायची, पण तिची कधी मनापासूनची इच्छा नसे. इतकंच नव्हे तर मनूनही फारसं त्याच्याशी सलगीनं वागू नये असं तिचं मत होतं. पण मनूची गोष्ट वेगळी होती. एकतर तो त्याचा जुना दोस्त, नाटककार म्हणून संबंधित, चित्रपट क्षेत्राशी त्याचे लागेबांधे जुळवून देणारा. मनूचे 2 चित्रपट सेटवर गेले ते मंजुनाथमुळे. पण त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंजुनाथच्या व्यक्तिरेखेत त्याला कमालीचं स्वारस्य वाटत होतं. या वयात तो एखाद्या मुलीसाठी पोरासारखा रडू शकतो हे त्याला लेखक म्हणून अगम्य वाटत होतं. मनू मीराला आणि शंतनूला घेऊन हिलसाईडच्या बंगल्यावर गेला. जाताना नवीन लग्नाची भेट म्हणून त्यानं कौसल्यासाठी शालू नेला. कौसल्याचं लग्न हे मीराला आवडलं नव्हतं, पण तिनं काही दाखवलं नाही. तिच्या भेटीनं खूप आनंद झाला असंही दाखवलं नाही. मीराच्या जे मनात नाही ते तिला दाखवता येत नाही. मीरा तासभर तिथंच होती. तेवढ्या वेळात ती जेवढ्यास तेवढं बोलली. कौसल्याचा उत्साह मात्र उकळत्या दुधाप्रमाणे उतू जात होता. किती बोलू आणि किती नको असं तिला झालं होतं. सर्वात तीच अधिक बोलत होती. हे तिचं पहिलं लग्न होतं हे खरं, पण मंजुनाथचं हे पहिलंच लग्न असावं असं ती भासवीत होती. मंजुनाथही एखाद्या अवखळ पोरासारखा तिच्या मागं मागं करीत होता. त्यांच्या समोरच तिचे लाड करीत होता. 1-2दा तर तिच्या कानाच्या पाळीचं चुंबनही त्यानं सर्वांदेखत घेतलं. ते मीराला अजिबात आवडलं नाही. कौसल्याच्या शरीराशी तो 20-22 वर्षांच्या पोरानं लग्न होताच पहिल्या काही दिवसात खेळावं तसा तो खेळत होता. ते पाहून मीरा अस्वस्थ झाली होती. ती तिच्याशी फारशी बोलू शकली नाही, पण कौसल्या मात्र अघळ पघळ हसत होती, बोलत होती. मनू तिच्याकडे स्थिर नजरेने बघत होता. काही फारसं न बोलता तो तिचा अंदाज घेत होता. तिचा स्वभावच असा अघळ पघळ हसण्या बोलण्याचा आहे की ती काही लपवते आहे की काही मुळात नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. त्याला प्रश्न पडले होते. नुसत्या हसण्या बोलण्यापेक्षा काही वेगळा विषय निघावा म्हणून मनूने विचारलं,
तुमच्या घरून लग्नाला विरोध होता का? हो तर, खूपच, ती म्हणाली. का? हा प्रश्न तिला अपेक्षित नव्हता. की खरं मनातलं उत्तर द्यायचं नव्हतं कोण जाणे, पण का? हा प्रश्न विचारताच ती थोडी अडखळली आणि अधिक विचार करून म्हणाली, सिनेमातला नट नको. का? नट अस्थिर असतात, थ्रिलर. ती एकदम हसली आणि तिने काहीशा अर्थपूर्ण नजरेनं मंजुनाथकडे पाहिलं. मंजुनाथ नुसता हसला आणि त्यानं तिला कुशीत घेऊन आवळली. तुम्ही सिनेमात कामं करणार का? म्हणून विचारलं. कारण तिचं रूप आणि तिची शरीरयष्टी नायिकेच्या कामाला अगदी अनुरूप अशीच होती. बघू, यांचा काय विचार आहे तो? ती स्वतःशीच हसली. मंजुनाथचा विरोध असण्याचं काही कारण नाही, असं म्हणू म्हणाला. माझा विरोध असण्याचा काही प्रश्न नाही, पण फिल्ममध्ये जोरकस एंट्री घ्यायला ॲक्टिंगचा तेवढा सराव पाहिजे, मंजुनाथ म्हणाला. मी पूर्वी नाटकात कामं केली आहेत. लग्नाची बेडीतलं माझं काम फार गाजलं होतं, कौसल्या म्हणाली. एखाद्या हौशी नाटकातलं काम गाजणं वेगळं आणि फिल्ममधलं काम गाजणं वेगळं, असं म्हणून मंजुनाथ थांबला आणि विचारपूर्वक आश्वासन दिल्यासारखा म्हणाला. माझी नाटक कंपनी पुन्हा रिवाईव्ह करतोय, कौसल्या थिएटर्स या नावानं, आणि काही नाटकं आधी प्रोड्यूस करतोय. तू काम करणार? अर्थातच. तेवढ्यावर कौसल्या खूपच संतुष्ट झालेली दिसली. दोन्ही गुडघ्याभोवती दोन्ही हात टाकून ती जागच्या जागी झोके घेतल्यासारखी डुलू लागली, आनंदात डुंबल्यासारखी. म्हणून क्षणभर आठवून पाहिलं. याची पूर्वीही नाटक कंपनी होती हे खरं, पण त्या कंपनीचं नाव उर्मिला थिएटर्स होतं. ते आता बदलण्याचं कारण काय? हा अप्रामाणिकपणा नाही का? पण तो काही बोलला नाही. शंतनूनं कपडे ओले केले होते आणि भोकांड पसरून तो रडायला लागला होता. मीरानं ते निमित्त केलं आणि ती जायला उठली. मुळातच ती अवघडली होती. तिला तिथं यायचंच नव्हतं, पण मंजुनाथनं थोडा वेळ थांबण्याचा खूपच आग्रह केला. मंजुनाथचं आणि कौसल्याचं काम झालं होतं. त्यांना जवळचे आप्त नातेवाईक कोणी राहिले नव्हते. कोणीही त्यांच्याकडे येत नसे. जमा व्हायचे ते स्तुतीपाठक, काहीतरी साधण्यासाठी आलेले. त्यामुळे म्हणून मीरानं वारंवार आपल्याकडे यावं असं त्यांना वाटे. पण मीरा काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करी. आता तिनं शंतनू रडणार, त्याची झोपायची वेळ झाली आहे असं सांगून तिनं जाण्याची तयारी केली. शेवटी ड्रायव्हरला सांगून तिला मोटारनं पोचवण्याची व्यवस्था केली आणि मग मनू मागं राहिला. नाहीतरी मद्यपानाला सोबत म्हणून मंजुनाथला मनू हवाच होता. आपण बाहेर गार्डनमध्ये बसूया का? चांदणंही पडेल, कौसल्या म्हणाली. स्प्लेंडिड, फारच छान, असं म्हणत मंजुनाथ उठला आणि त्यानं उभ्या उभ्या तिचं शरीर कौतुकानं घुसळलं. मनू बरोबर ती बाहेर गार्डनमध्ये आली. गार्डनचा एक कोपरा रातराणीच्या फुलांनी नुसता डवरला होता आणि तिथंच एक सुरेख डौलदार झोपाळा होता. चकचकीत पितळीच्या साखळ्या, फक्त दोघांना ऐसपैस बसता येईल असा रंगीत झोपाळा. समोर 2 सन चेअर्स. बाग तशी छोटीशीच होती, पण रमणीय होती. त्या झोपाळ्याकडे बघता बघता मनूला मोठं नवल वाटलं. बंगला बांधला जात होता तेव्हा झोपाळा बांधण्याची कल्पना त्याला एकाएकी स्फुरली. एका सायंकाळी प्यायला होता. त्या धुंदीत म्हणाला होता, एखाद्या पिठुऱ्या चांदण्या रात्री उर्मिलेला घेऊन बसेन, झोके घेईन उंच उंच. माझी तर इच्छा आहे विवस्त्र होऊन बसावं. असं थ्रिल एखाद्या रात्री अनुभवायला पाहिजे. आपण अधिक कपड्यात आपलं शरीर गाडून घेतो हे वाईट. बंगला पूर्ण झाला. झोपाळा लागला.
पण बंगल्यात उर्मिला एक रात्रही राहायला आली असेल असं वाटत नाही. तोपर्यंत त्यांचे संबंध दुरावले होते. दरम्यान कोण कोण या झोपाळ्यावर बसून गेले असतील कोण जाणे. यज्ञेश्वरनं बाहेर ट्रॉली आणून बार लावला. मनू सनचेअरमध्ये बसला. मंजुनाथ कृष्णासारखा कौसल्याबरोबर झोपाळ्यावर झोके घेऊ लागला. कौसल्या वाईन घेत होती. ते दोघे स्कॉच. मद्यपान करता करता कोणतं नाटक करायचं याचा विचार झाला. अभिजात स्वरूपाची 2 नाटकं आधी करावीत आणि मग एखादं नाटक मनूचं करावं असं ठरलं. झुंजारराव आणि वैजयंती ही नाटकं आधी करावीत असं ठरलं. शूटिंगमधून दरमहा 10 तारखा मंजुनाथ नाटकांना देणार होता. व्यवहाराचं सारं कौशल्या आणि यज्ञेश्वर पाहणार होते. नवी नाटक कंपनी कौसल्या थिएटर्स या नावानं सुरू करावी असं ठरलं. आपल्या नावानं कंपनी सुरू होणार या कल्पनेनं ती सुखावली होती. पूर्वी उर्मिला थिएटर्स नावाची त्याची नाटक कंपनी होती हे तिला ठाऊक होतं की नाही कोण जाणे. उर्मिला थिएटर्स हे नाव का बदलतोस असं विचारावं असं 100 वेळा त्याच्या जिभेच्या टोक्यावर आलं होतं. पण प्रत्येक वेळी त्यानं जीभ चावली. ठीक आहे, कौशल्याला खुश करण्यासाठी आणि कशात तरी मग्न करून ठेवण्यासाठी मंजुनाथ हे सारं करतोय हे मनुष्या लक्षात आलं होतं. बराच वेळ मद्यपान झालं. मनूला कधी घरी जातो असं झालं होतं. पिता पिता तिच्या शरीराशी मंजुनाथ जे खेळ खेळत होता ते उघडपणे पाहण्यापेक्षा घरी जावं असं मनूला वाटत होतं. मंजुनाथचं वागणं अगदीच पोरखटपणाचं होतं. मध्येच मंजुनाथ उठून आत गेला तेव्हा कौसल्या म्हणाली, एका बाईचा एकसारखा फोन येतो आहे. 5-6 वेळा तरी आला. तिच्या बोलण्यात चिंतेचा सूर होता आणि आवाज खाजगीतला होता. कशासाठी? ॲपरंटली ती मला सावध करत होती. मंजुनाथशी लग्न करून फसशील असं परत परत सांगत होती ती. कोण होती तेच कळत नव्हतं. मंजुनाथवर परस्पर प्रेम करणारी कोणीतरी असेल. आवाजावरून प्रौढ बाई असावी असं वाटलं. पण तिचं नेमकं म्हणणं काय? ती म्हणते फुकटचं मरशील. तुला 4 दिवस हा मंजुनाथ नाचवणार आहे आणि एकदा कंटाळला की जीव घेऊन मारणार. त्यानं उर्मिलेशी असंच लग्न केलं आणि ठार मारून तिचा काटा दूर केला म्हणे. मनू एकदम विचारात पडला. कोण असेल ही? एकदम त्याच्या नजरेसमोर नाव चमकलं ते रेखाचं. रेखा असेल का? शिवानंदाची बायको? तेवढ्यात तिनंच विचारलं, रेखा कोण? शिवानंदाची बायको. शिवानंद हा मंजुनाथचा थोरला भाऊ. रेखा ही त्याची थोरली वहिनी. एवढं म्हणून मनू अधिक माहितीसाठी तिच्या तोंडाकडे बघत राहिला. तिलाही म्हणे याने नादी लावली आणि फेकून दिली. तिलाही म्हणे याने ठार मारण्याचा प्रयत्न केला पण ती सुटली. तेव्हा तू आधीपासून सावध हो आणि मंजुनाथच्या मोहातून दूर जा एवढं ती फोनवर परत परत सांगते. ती कोण असेल? मनू विचार करीत राहिला. हे फोनचं प्रकरण यांना माहीत नाही. मी अद्याप सांगितलेलं नाही. ती म्हणाली. का? का नाही सांगितलं? सध्या दुधात मिठाचा खडा नको असं वाटलं. पण त्याला कळलं पाहिजे. सध्या बोलू नका. तुम्ही जवळचे मित्र म्हणून तुम्हाला सांगितलं. का कोण जाणे, मलाही तुम्ही खूप खूप जवळचे वाटता. मनातलं तुमच्याशी बोलावं असं वाटतं. आपल्या 2-3 तास भेटी झाल्या तरी. थँक्स. तेवढ्यात मंजुनाथ नॅपकिनला हात पुसत बाहेर आला. त्याची चाहूल लागताच कौशल्याने विषय बदलला. भाऊजी, तुम्ही आता जेवूनच चला. कौसल्या म्हणाली. खरंच तू आता जेवून जा. छे छे, मला घरी गेलं पाहिजे.
अरे शंतनू लहान आहे, त्याला घ्यावं लागतं. थोडी बहुत मीरालाही मदत करावी लागते. मी आता पूर्वीसारखा मोकळा राहिलेलो नाही, असं म्हणत तो उठला. कौसल्यानं सांगितल्यापासून त्याचा आतल्या आत विचार चालू होता. मेंदूच्या पाठीमागं चक्र फिरू लागली होती. फोन करणारी कोण असेल? रेखा असू शकेल, किंवा उर्मिला गावातच असली तर तीही असू शकेल. पण मग उर्मिलेला ठार मारली असं ती कसं सांगेल? कौसल्याला घाबरवण्यासाठी सांगत असेल. त्या दोघांचा निरोप घेऊन मनू आपल्या घराच्या दिशेनं निघाला. घरी पोचेपर्यंत त्याच्या मनात तोच एक विषय होता. ती कोण होती? त्याला पुन्हा पुन्हा वाटत होतं ती रेखा वहिनीच असावी. ती सूड म्हणून कौसल्याला फोन करीत होती, की अजूनही तिला मंजुनाथचं आकर्षण आहे? अजून तिला मंजुनाथ हवा असेल का? काय चाललंय तेच कळत नव्हतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.